हॅलो फ्रेंड्स, तर ह्या ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता. अगदी प्रॉपर असं आलेलं आहे आणि कटोऱ्याचा शेप अगदी बरोबर आणि प्रॉपर बघू शकता तुम्ही. शोल्डर पूर्ण जिथच्या तिथं आहे. अगदी व्यवस्थित आपला ब्लाउज रेडी झालेला आहे. मागचा गळा बघा डिझाईनचं किती छान असा प्रॉपर बसलेला आहे. अगदी शोल्डर पण उतरत नाही आणि अगदी व्यवस्थित असं बसलेलं आहे. तर आज आपण 32 साईज ब्लाउज कटोरी ब्लाउज कट करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा. हॅलो फ्रेंड्स, तर मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तर आज आपण 32 साईज ब्लाउज कटिंग करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, अस्तरचं ब्लाउज आता आपण कट करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी न्यूजपेपर घेतलेला आहे. पेपरवर कटिंग करून आपण अस्तरची कटिंग करून घ्यायची आणि डायरेक्ट आपण मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा. तर अगदी व्यवस्थित मी अशी प्रॉपर मापे लिहून घेतलेली आहेत. पूर्ण उंची 12.5, शोल्डर 5 इंच, मुंडा 5.5, छातीचा चौथा भाग 8 इंच, बॅक गळा आपला 3 इंच, सामोरचं गळा आपला 6 इंच, तर कंबर आहे 28. तर पूर्ण मापे मी अशी लिहून घेतलेली आहे. तर अगदी न्यूजपेपर घेतलेला आहे मी कटिंग करण्यासाठी. आपल्याला परफेक्ट जर आपण की डायरेक्ट अस्तरवर कट केलं तर आपलं कापड कमी पण पडू शकतो. कारण आपल्या 70 सेंटीमीटर जर असलं, कटोरी मोठी करून घ्यावी लागते, तर त्याच्यामध्ये आपलं कापड कमी पण जातो. तर बघा, मी सगळ्यात अगोदर पेपर कटिंग करून घेते. आता आपल्याला सगळ्यात अगोदर उंची टाकून घ्यायची आहे. तर 12.5 उंची आहे. तर मी इथं 1 इंच वाढवून घेत आहे. 12.5 तर 1 इंच मी इथं वाढवून घेत आहे. 13.5 इंच उंची घेत आहे. पूर्ण उंची ब्लाऊजची 13.5 इंच. आणि आता आपल्याला पूर्ण शोल्डर 5 इंच. तर बघा, मी इथं पूर्ण शोल्डर 5 इंच घेत आहे. तर 32 साईजचा आज आपण ब्लाऊज कट करणार आहोत, कटोरी ब्लाऊज कट करणार आहोत. आणि आता शोल्डर 5.5 इंच, मुंडा 5.5 इंच. तर मुंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे. आता इथून छातीचा चौथा भाग 8 इंच. तर बघा, मी छातीचा चौथा भाग 8 इंच, 8 चौक 32, 32 साईजचं ब्लाऊज आहे. आणि शिलाई मार्जिन मी इथं 2 इंच घेत आहे. 1.5 इंच पण घेऊ शकतो, 2 इंच पण घेऊ शकतो. तर मी इथं 2 इंच घेत आहे. आणि इथं मुंडा घेत आहे मी 1.25 इंच. बघा, इथून मी 1.25 इंच घेतलेला आहे. आणि अर्धा इंच कमी करून घेता इथं 1.25 इंच. आणि आता मुंड्याला आपण, तर बघा, आता इथून आपल्याला मध्ये करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मध्ये केलं आणि आपल्याला मुंड्याला मी आकार देत आहे. आता आतल्या बाजूने आपण अर्धा इंच कमी केलेलं होतं तर तिथून मी मुंड्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन पण आपण एकाच याच्यात कट करत आहोत. तर मी अगदी आपला अर्धा इंच कमी केलेलं होतं, तिथून मुंड्याला आकार देत आहे. तर आता इथून 2 इंच गळा, तर 2 इंच गळा घेतला आहे. सामोरचा आपल्याला फ्रंट पार्टचा गळा, सामोरचा गळा मी इथं 6 इंच घेत आहे. आणि इथून 2 इंच. अगदी आपल्याला अशी स्ट्रेट रेषा ओढून घ्यायची आहे. आणि अर्धा गोलाकार मी इथं देत आहे. आणि इथून वर 1 इंच मार्जिन करून घेत आहे. आता इथून 3 इंच कमरपट्टी क्रॉसपट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर मी इथं क्रॉसपट्टी घेत आहे 3 इंच. आणि इथून आता सरळ रेषा मी ओढून घेत आहे. आता इथं कमरेच्या साईडनं मी 2.5 इंच इथं मार्जिन करून घेत आहे. आणि आता इथं सरळ रेषा, अशी सरळ रेषा आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर बघा, मी इथं सरळ रेषा ओढून घेत आहे. आणि आता आपण इथं क्रॉसपट्टीला आकार देत आहोत. तर बघा, इथून आता आपल्याला क्रॉसपट्टीला, बघा, इथून क्रॉसपट्टीला आकार मी अशी देत आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर कटोरी बघा 5.5 इंच इथं मी कटोरी घेत आहे. आणि सरळ रेषा अशी ओढून घेत आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इथं 1 इंच मी मार्जिन केली होती, तो भाग आपल्याला असं क्रॉसमध्ये, बघा, मी इथून क्रॉसमध्ये असं ओढून घेत आहे रेषा.
आणि त्याच्यानंतर मी कटोरीला आकार देत आहे। बघू शकता प्रॉपरली आपली परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे। अगदी व्हिडिओमध्ये बघितलंच आहे किती छान अशी आपली परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे। आता मी कटिंग करून घेत आहे। तर बघा आता मी पूर्ण जो आपण माप लावलेला होता बॅक पार्टचा तो त्याच भागावरून आपल्याला कटिंग करून घेत आहे मी। आता याचे आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन पण एकाच न्यूजपेपरमध्ये तयार केलेले होते, तर याचे भाग दोन करून घेतलेले आहे। आता इथून मी समोरचा गळा कट करून घेत आहे आणि आता क्रॉस पट्टी कट करून घेत आहे आणि आता त्याच्यानंतर कटोरी आणि आता बघा जो आपण अर्धा इंच कमी केलेला होता तो भाग आपल्याला पण कट करून घ्यायचा आहे। हा भाग जो आपण फ्रंट साइडना जोडतो, तर बघा मी हा भाग कट करून घेतला। अगदी आपले प्रॉपर असे पूर्ण पार्ट तयार झालेले आहेत। आता बॅक पार्ट आपण तयार करत आहोत, तर अर्धा इंच मी गळा वाढवून घेत आहे। इकडे 2 इंच घेतलेला आहे आणि इकडे पण 2 इंच घेतलेला आहे आणि अगदी छान असा गळ्याला आकार देत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच आहे खूप छान असा डिझाईनचा आपला गळा तयार झालेला आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी गळा तयार करून घेतलेला आहे आणि आता मी कट करून घेत आहे। तर बघा आता पूर्ण आपलं बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता त्याच्यानंतर डायरेक्ट मी आता अस्तर ब्लाउज पीस कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण जर बघा दोनही भाग आपण जर सारखे जोडले तर कधी आपला मेन फॅब्रिक कमी पडतो, कधी अस्तर कमी होतो। तर एका वेळेस दोन पण पार्ट कमी केले तर कोणचा पार्ट कमी जास्त होऊन जातो। तर बघा मी सगळ्यात अगोदर अस्तर कट करून घेत आहे, त्याच्यानंतर मी मेन ब्लाउज पीस कट करून घेणार आहे। तर असं आपल्याला पूर्ण मार्जिन बघा मी लावून घेत आहे अशी आणि आता बघा पूर्ण आपलं मार्जिन लावून झालं। आता त्याच्यानंतर मी कटिंग करून घेत आहे। तर बघा आता बॅक पार्ट कट झालेला आहे। अगदी डिझाईनचा गळा खूप छान असा दिसतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर बघा आता आपण जी आपण पूर्ण पॅटर्न कट केलेले आहेत, अगदी ज्या ठिकाणी आपली ॲडजस्ट होत आहेत त्या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत। बघा प्रॉपर अशी माप लावून मी घेत आहे इथं आणि आता कटिंग करून घेत आहे। तर बघा आता आपण पूर्ण फ्रंट पार्ट असं कट करून घेत आहोत। आता त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवून घ्यायची आहे कापडवर। तर अगदी बघा क्रॉसमध्ये आलेल्या भागात आपल्याला कटोरी कट करून घेत आहे मी। तर बघा पूर्ण क्रॉसचा असा कापड घेतलेला आहे आणि बघा जशी क्रॉसमध्ये कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण जे कटोरी पॅटर्न कट केलेला आहे तो अगदी व्यवस्थित ठेवून घेत आहे आणि चारही बाजूंनी अगदी मार्जिन करून घेत आहे। आणि आता मी कटोरी वाढवून घेत आहे। तर ह्या साईडनं मी 1.25 इंच घेतलेली आहे, ह्या पण साईडनं 1.25 इंच घेतलेली आहे आणि कटोरीचा असं मध्य घेत आहे आणि खाली 1.25 इंच वाढवून घेत आहे आणि कटोरीचा बघा असं मी आकार वाढवून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर ह्या साईडनं अर्धा इंच वाढवून घेत आहे आणि ह्या साईडनं पण अर्धा इंच वाढवून घेत आहे ना गळ्याचा आकार आणि हा भाग इकडे मिळवला। त्याच्यानंतर इकडून आपण कटोरीचा आकार देत आहे मी। आता अगदी कटोरी तयार झाली, आता मी कट करून घेत आहे। तर 32 साईजचा आपण कटोरी ब्लाउज कट करत आहोत, अगदी परफेक्ट। तर ह्या कापडमध्ये मी बाही कट करून घेणार आहे।
तर आता आपण मेन फॅब्रिक घेत आहे मी, आणि जसं हे जे आपलं साडीचं काठपदर उरलेलं आहे त्याच्यामध्ये छानशी अशी डिझाईन करणार आहे। तर बघा, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ जर थोडासा बी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटली ब्लाऊजची डिझाईन आणि ब्लाऊज कटिंग, तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा, ह्याच पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज कट करून घेते, पूर्ण अगदी प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित। तर बघा, आता कटोरी आपल्याला क्रॉसमधल्या असलेल्या मेन फॅब्रिकवर, मेन ब्लाऊज पीसवर पण आपल्याला क्रॉसमध्ये असलेल्या ठिकाणी मी कट करून घेत आहे। तर आता आपली कमरपट्टी क्रॉसपट्टी कट करायची राहिली होती, तर आता आपण इथं क्रॉसपट्टी कट करून घेत आहोत। तर बघा, जशीची तशी मी मार्जिन करून घेत आहे, आणि वर थोडा भाग इथं आपल्याला मी वाढवून घेत आहे। बघा, इथून मी थोडा भाग वाढवून घेत आहे, अगदी पाऊण भाग इकडे वाढवून घेत आहे, कारण आपण क्रॉसपट्टी जोडतो कटोरी भाग, तर तिथून आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एका वेळेस कट केलेले राहते तर कमी पडतो, तर मी इथून क्रॉसपट्टी वाढवून घेत आहे। अगदी मेन ब्लाऊज पण तशीच ठेवून कट करून घेत आहे। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि चला तर मग आता पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। ओके, बाय।